नमस्कार. मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 4, सागरतळ रचना. पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे. पृथ्वीचे 71% क्षेत्र पाण्याने व्यापले असले तरी या पाण्याखाली जमीन आहे. पृथ्वीवरील जलभागाखालील जमीन समपातळीत नाही. सागर तळरचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना असे म्हणतात. महासागराची सरासरी खोली सुमारे 3700 मीटर इतकी आहे. जलमग्न भूरूपांनी मिळून सागरतळाची रचना ठरते. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंडमंच होय. भूखंडमंच हा सागरतळाचा सर्वात उथळ भाग आहे. भूखंडमंचाला समुद्रबुड जमीन असेही म्हणतात. भूखंडमंचाचा उतार सर्वत्र सारखा नसून तो मंद स्वरूपाचा असतो. भूखंडमंचाची खोली साधारणपणे समुद्रसपाटीपासून 200 मीटरपर्यंत असते. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंडमंचावर आढळतात. भूखंडमंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे तळापर्यंत पोहोचतात. भूखंडमंचावर मोठ्या प्रमाणात शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. शेवाळ, प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. भूखंडमंचावरून खनन करून खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे मिळवता येतात. उदाहरणार्थ अरबी समुद्रातील मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय. भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो. त्यास खंडांत उतार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून खंडांत उताराची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत असते. खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागरतळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात. सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. सागरी पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना सागरी बेटे असे म्हणतात. उदाहरणार्थ आइसलँड अटलांटिक महासागरातील बेट आहे
बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे. पुढे बघूयात. सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असल्यास त्यांना सागरी पठार असे म्हणतात. उदाहरणार्थ घाघोसचे पठार. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र विवर सदृश सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. कमी खोलीवर असलेल्या भूरूपांना डोह असे म्हणतात. जास्त खोल व लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. याची खोली 11,034 मीटर इतकी आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता या भागांमध्ये अनेक ठिकाणी जागृत ज्वालामुखी आहे. मध्य महासागरीय जागृत ज्वालामुखी क्षेत्रास अतिशय संवेदनशील भूकंप प्रवरण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यांमुळे किनारी प्रदेशात त्सुनामी निर्मितीचा धोका संभवतो. सागर तळावर मुख्यतः भूखंड मंचावर हिमनद्या, नद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणलेल्या पदार्थांचे संचयन होते. त्यास सागरी अवसाद असे म्हणतात. उदाहरणार्थ दगडगोटे, जाडी भरडी वाळू, मातीचे सूक्ष्म कण इत्यादी. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली धूळ, राख, इतर पदार्थ व लाव्हारस यांचे संचयन सागर तळावर होते. सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते. उदाहरणार्थ शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सारी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिक इत्यादी. मानवनिर्मित पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत. अवसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा व सागरी जलाचा दाब यांमुळे संचयनातून स्तरित खडकांची निर्मिती होते. कोणत्याही ठिकाणची प्रदेशाची खोली व उंची त्या भागातील समुद्र सपाटीपासून मोजली जाते. समुद्र सपाटीपासूनची जास्तीत जास्त भरतीची पातळी व ओहोटीची पातळी यांच्यातील सरासरी काढलेल्या उंचीस 0 मानून त्यापेक्षा अधिक किंवा कमी खोल उंचीची ठिकाणे धनात्मक किंवा ऋणात्मक मूल्यात सांगितली जातात. उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर उंच, मरियाना गर्ता 11,034 मीटर खोल. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. मानव सागरतळ रचनेचा भूखंड मंच हा भाग प्रामुख्याने वापरतो. सागरतळ रचनेच्या अभ्यासामुळे मानवास महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप व सागरतळावरील खनिजांची
माहिती मिळते. मानवनिर्मित कचऱ्यामुळे सागरतळ व सागराचे पाणी दूषित होते. जमिनीवर असणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा जास्त प्रजाती महासागरात राहतात. जलप्रदूषण हे सागरी सजीवसृष्टीस हानिकारक आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.